इंडियन फॅक्टरी ऍक्ट 1948 हा ऍक्ट तुमचा ऑल ओव्हर इंडियासाठी ऍप्लिकेबल आहे. ऑल ओव्हर इंडिया. This act implement from 1st of April 1948. तर हा ऍक्ट कशासाठी बनवलेला आहे? तुमच्या फॅक्टरीमध्ये तुमच्या एम्प्लॉईला सेफ्टी आणि हेल्थ प्रोव्हाइड करण्यासाठी. त्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे ऑब्जेक्टिव्ह टू इन्शुअर for them employment in condition to conduct health and safety. ऑब्जेक्टिव्ह झाला. तर आपण इंडियन फॅक्टरी ऍक्ट म्हणतो. तर फॅक्टरी म्हणजे काय होतं ते करू. फॅक्टरी म्हणजे असं की ज्या ठिकाणी मिनिमम और मोर दॅन 10 वर्कर जर का काम करत असेल, 10 और मोर 10+ वर्कर मागच्या 12th म्हणजे मागच्या लास्ट 1 year पासून कोणत्याही दिवशी मोर दॅन 10 वर्कर जर काम करत असेल with the help of power generation, it's called a factory. Or 20+ worker without help of power कुठले पण असू शकते. पॉवर म्हटल्यावर तुमचं सन, विंड, इलेक्ट्रिक, हायड्रोलिक, इलेक्ट्रिक या कुठल्या पण पॉवरच्या हेल्पने जर तुमच्या एखाद्या फॅक्टरीमध्ये 10+ वर्कर काम करत असेल तर त्याला आपण फॅक्टरी म्हणू शकतो. हे झालं फॅक्टरी. त्यानंतर हिस्ट्री ऑफ दिस ऍक्ट. तुमच्या 18th सेंचुरीमध्ये ग्रेट ब्रिटनमध्ये रॅपिड इंडस्ट्रियलायझेशन आणि अर्बनायझेशन होत होतं. रॅपिड इंडस्ट्रियलायझेशन अँड अर्बनायझेशन. त्यामुळे काय होत होतं की तुमचं वुमन्स आणि चिल्ड्रन्स मोर दॅन वर्क करावं लागायचं. 12 तासापेक्षा जास्त काम करावं लागायचं. तर त्याच्यामुळं वुमन्स आणि चिल्ड्रन्सचा म्हणजे सगळ्याच वर्करना त्याचा प्रॉब्लेम होत होता. तर त्याच्यामुळं काय केलं की काही सम एम्प्लॉईने त्या ग्रेट ब्रिटनमध्ये एक लेजिस्लेशन तयार केलं. त्या लेजिस्लेशनचं नाव होतं लेबर लेजिस्लेशन फॅक्टरी ऍक्ट. हे तयार केलं होतं 1819 मध्ये. कारण की रॅपिड अर्बनायझेशन आणि इंडस्ट्रियलायझेशन होतं. त्याच्यामुळे एक लेबर लेजिस्लेशन फॅक्टरी ऍक्ट तयार केला 1890 मध्ये. आणि त्याच्यात काही दिवसांनी मॉडिफिकेशन केलं. सो मॉडिफिकेशनच्या नंतर 1948 नंतर मॉडिफिकेशन करण्यात आलं आणि एक तुमचा फायनल ऍक्ट तुमचा तयार झाला 1948 मध्ये. आणि त्याच ऍक्टला इंडियन फॅक्टरी ऍक्ट असं म्हटलं जाते. हे झालं तुमच्याला ग्लोबल लेवलची हिस्ट्री. त्याच्यानंतर इंडियन हिस्ट्री काय म्हणते. इंडियन हिस्ट्रीमध्ये जेव्हा हा ऍक्ट जो आहे 1881 मध्ये इंडियामध्ये फर्स्ट टाइम पास झाला. आणि या ऍक्ट मध्ये स्पेशालिटी होती की फक्त चिल्ड्रन साठी
जास्त अफेक्टेड म्हणजे चिल्ड्रनवर जास्त भार दिला होता की चिल्ड्रनसाठी ऍक्टचं जास्त महत्व दिलं होतं या फर्स्ट मध्ये फॉर चिल्ड्रन प्रोटेक्शनसाठी. आणि याच्यात काय होतं की या ऍक्ट मध्ये यांनी फॅक्टरीची डेफिनेशन थोडी डिफरंट केली होती किंवा त्याच हा ऍक्ट तोच फॅक्टरीसाठी अप्लिकेबल आहे. फॅक्टरी अप्लिकेबल where more than 1000 वर्कर आर वर्क. ज्या फॅक्टरीमध्ये 1000 पेक्षा जास्त वर्कर काम करत होते त्याच फॅक्टरीसाठी हा ऍक्ट लागू होता इंडियामध्ये. पण मग नंतर काही दिवसांनी म्हणजे 1891 मध्ये अजून मॉडिफिकेशन करण्यात आले आणि हा ऍक्ट त्या पण फॅक्टरीसाठी अप्लिकेबल करण्यात आला की जिथं 500 पेक्षा जास्त वर्कर काम केले जाते. ज्या ठिकाणी 500 पेक्षा जास्त वर्कर 50 पेक्षा जास्त वर्कर आणि 100 पेक्षा जास्त वर्कर काम करते त्या ठिकाणी हा ऍक्ट इम्प्लिमेंट करण्यात आला. नंतर अजून मग 1948 ला जेव्हा फायनल ऍक्ट तयार झाला तेव्हा ज्या फॅक्टरीला म्हटलं जाते त्या ठिकाणी हा ऍक्ट इम्प्लिमेंट करण्यात आला, त्या ठिकाणी इन्फोर्स करण्यात आला. तर हे होतं तुमचं हिस्ट्री बद्दल. त्याच्यानंतर बघू आपण याच्यामध्ये मेन फीचर्स म्हणता येईल, मेन पॉईंट म्हणता येईल की ज्याच्यावर तुमचा हा ऍक्ट इम्प्लिमेंट म्हणजे बेस आहे. त्याच्यावर बेस काही पॉईंट आहे हेल्थ, सेफ्टी, अॅन्युअल वेजेस, अॅन्युअल ड्यूज. आपण ते सगळे डिटेल मध्ये बघू ते कुठले अॅन्युअल वेजेस मधले कुठले पॉईंट आहेत. त्याचे मेन पॉइंट्स आहे हेल्थ, बेसिक पॉइंट होता हेल्थ. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे सेफ्टी. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे वेलफेअर. त्याच्यानंतर अॅन्युअल लीव. त्याच्यानंतर आहे वर्किंग आवर्स. तुमच्या मेन पॉइंट्स आहे त्याच्यावर तुमचा इंडियन फॅक्टरी ऍक्ट बेस आहे. तर या हेल्थ मध्ये कुठले पॉइंट आहे, त्या हेल्थ मध्ये तुमचे कुठले पॉइंट आहे का ज्या इंडियन फॅक्टरी ऍक्ट नुसार तुमच्याला त्या फॅक्टरीमध्ये असायला पाहिजे. त्या फर्स्ट पॉइंट आहे क्लीनलीनेस. तुम्ही त्या ऍटमॉस्फिअर मध्ये फॅक्टरीच्या ऍटमॉस्फिअर मध्ये काम करताय त्या ऍटमॉस्फिअर हायजेनिक असलं पाहिजे, क्लीन असलं पाहिजे. नेक्स्ट आहे डिस्पोजल ऑफ इफ्लुएंट अँड वेस्टेज. प्रॉपर तुमचं डिस्पोजल असलं पाहिजे तिथं, इफ्लुएंट प्रॉपर वेने तिथं त्याचं डिस्पोजल करण्यात आलं पाहिजे. व्हेंटिलेशन अँड टेम्परेचर. तुम्ही जे वर्किंग कंडिशन आहे तिथली तुमची तिथं प्रॉपर व्हेंटिलेशन असलं पाहिजे, प्रॉपर लाइटिंग असली पाहिजे, प्रॉपर टेम्परेचर मेंटेन असलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे डस्ट अँड फ्यूम. तुमच्या एक परमिसिबल लिमिट पर्यंत तिथं डस्ट आणि फ्यूम अवेलेबल असलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे आर्टिफिशियल ह्युमिडिफिकेशन. त्याच्यानंतर आहे ओव्हर क्राउडिंग. काही फॅक्टरीमध्ये काय होते की एखाद्या प्रोडक्टचं डिझाईनचे जास्त मोठ्या प्रमाणात जर त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करायचं असेल तर तिथं आपण जास्त एम्प्लॉय अलॉट केला जाते. तर त्यामुळे काय होते की तुमच्याला फॅक्टरीमध्ये पॉप्युलेशन जास्त वाढते, वर्करचे नंबर ऑफ वर्कर वाढल्या जाते. तर ते अवॉइड झालं पाहिजे, एका लिमिट पर्यंतच तुमच्याला वर्कर असले पाहिजे. त्याच्यानंतर आहे लाइटिंग. त्याच्यानंतर आहे ड्रिंकिंग वॉटर अवेलेबल असलं पाहिजे तुमच्या फॅक्टरीमध्ये, क्लीन आणि ड्रिंकेबल. लॅट्रिन बाथरूम.
त्याच्यानंतर आहे स्पिटूल्स. हे झालं तुमचं हेल्थ पॉईंट ना, हे वाला पॉईंट तुम्हाला अवेलेबल असलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे सेफ्टी. सेफ्टीमध्ये काय काय असायला पाहिजे तुमच्याला वर्क फॅक्टरीमध्ये, कुठले कुठले सेफ्टीचा पॉईंट असलं पाहिजे. फेन्सिंग असली पाहिजे मशिनरीला, फेन्सिंग ऑफ मशिनरी. त्याच्यानंतर आहे जी मशिनरी तुमच्याला वर्क म्हणजे मोशन मध्ये आहे त्या ठिकाणी तुमचं वर्क नसायला पाहिजे. वर्क ऑन और नियर मशिनरी इन मोशन, मशिनरी इन मोशन. नेक्स्ट आहे सेल्फ ऍक्टिंग मशिनरी. ज्या मशिनरीला सेन्सर आहे की तुम्ही समजलं पाहिजे की त्या ठिकाणी लाईक हायर पायटनिंग सारखे काही सेन्सेबल मशिनरी तिथं अवेलेबल असले पाहिजे. त्याच्यानंतर आहे केसिंग ऑफ न्यू मशिनरीज. केसिंग ऑफ न्यू मशिनरीज. त्याच्यानंतर आहे तुमच्याला एम्प्लॉयमेंट ऑफ यंग पर्सन ऑन अ डेंजरस मशिनरी. ज्या डेंजरस मशिनरी आहे जे हँडल करायला थोडं डिफिकल्टी जातात तिथे यंग पर्सननी काम करायला पाहिजे. त्यानंतर आहे प्रॉपर हॉइस्ट लिफ्टिंग मशिनरीज अँड अदर्स. ह्या प्रॉपर कंडिशन मध्ये असायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे प्रेशर प्लांट असायला पाहिजे. प्रेशर प्लांट. त्यानंतर फ्लूअर्स, स्टेअर्स अँड मीन्स ऑफ ऍक्सेस. तुम्हाला एका फ्लोअरवरून दुसऱ्या फ्लोअरवर जाण्यासाठी प्रॉपर स्टेअर केस, लिफ्ट हे अवेलेबल असायला पाहिजे. त्याच्यानंतर एक्सेसिव्ह वेट. एखाद्या एम्प्लॉईला फक्त त्याच्या कॅपॅसिटी एवढंच वेट अलॉट केलं पाहिजे, ओव्हर वेट झालं नाही पाहिजे. त्यानंतर आहे प्रोटेक्शन ऑफ आईज और precaution against dangerous fumes and gases. त्यानंतर प्रॉपर प्रिकॉशन असलं पाहिजे फायर केसमध्ये. प्रिकॉशन इन फायर फायटिंग. त्याच्यानंतर आहे तुमच्याला डिफेक्टिव्ह मशिनरी असणार. स्पेसिफिकेशन ऑफ डिफेक्टिव्ह मशिनरी. आणि तुमचा सेफ्टी ऑफिसर तिथं असला पाहिजे, अपॉइंट असला पाहिजे सेफ्टी ऑफिसर. हे पॉईंट झाले तुमच्याला ऍज पर तुमच्याला सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू. त्याच्यानंतर आहे वेलफेअर. तुमच्या वेलफेअर पॉईंट ऑफ व्ह्यू कुठल्या कुठल्या पॉईंट्स आहेत ते तुम्ही कन्सिडर करायला पाहिजे. वेलफेअर की तुमचं वॉशिंग फॅसिलिटी अवेलेबल असायला पाहिजे. वॉशिंग फॅसिलिटी
त्यानंतर आहे फॅसिलिटी फॉर स्टोरिंग, फॅसिलिटी फॉर स्टोरिंग, ड्राईव्ह, फॅसिलिटी फर्स्ट एड, फर्स्ट एड फॅसिलिटी असायला पाहिजे. त्यानंतर कॅन्टीन असायला पाहिजे, शेल्टर असायला पाहिजे. कॅन्टीन, शेल्टर, कॅन्टीन, शेल्टर, रेस्टरूम, रेस्टरूम असायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे क्रेंचेस असायला पाहिजे, क्रेंचेस. त्याच्यानंतर आहे वेलफेअर ऑफिसर अपॉइंट असायला पाहिजे, वेलफेअर ऑफिसर. हे झालं तुमच्याला अकॉर्डिंग टू द वेलफेअर. त्याच्यानंतर आहे तुमच्याला ॲन्युअल लिव्ज, ॲन्युअल लिव्ज विथ वेजेस. त्याच्यात काय आहे की तुमच्याला ॲन्युअली काही वेज तुम्हाला लिव्ज अलॉट केलेले असतात की त्याच्यात तुम्हाला पेड असतात, की त्या लिव्स तुम्हाला पेड केलेल्या असतात, पण त्याच्यात तुम्हाला पगार भेटत असतं, सॅलरी भेटत असते. त्याचा ॲन्युअल, ॲन्युअल लिव्ज, लिव्ज विथ वेजेस. त्याच्यानंतर आहे वेजेस, वेजेस ड्युरिंग, वेजेस ड्युरिंग लिव्ह पिरियड, लिव्ह पिरियड. त्याच्यानंतर आहे पेमेंट इन ॲडव्हान्स, पेमेंट इन ॲडव्हान्स, पेमेंट इन ॲडव्हान्स इन सर्टन केसेस. त्याच्यानंतर आहे मोड्स ऑफ रिकव्हरी, modes of recovery of unpaid wages. And last time, power to make the rules. हे झालं तुमचं ॲन्युअल लिव्हच्या रिलेटेड. आणि नेक्स्ट आहे तुमचं वर्किंग आवर. वर्किंग आवर, वर्किंग आवर मॅक्स टू मॅक्स, मॅक्स वर्किंग आवर हे 9 आवर असलं पाहिजे. मॅक्झिमम वर्किंग आवर तुमच्याला 8 आवर किंवा 9 आवर असायला पाहिजे, 8 to 9 आवर्स. त्यानंतर आहे वीकली तुम्हाला हॉलिडे असायला पाहिजे, वीकली हॉलिडे असायला पाहिजे. त्याच्यानंतर तुझं आहे तुम्हाला कॉम्पेन्सेटरी हॉलिडे असायला पाहिजे, कॉम्पेन्सेटरी हॉलिडे असायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे तुमच्याला वीकली आवर्स असायला पाहिजे, वीकली आवर्स हे तुमच्याला मॅक्स टू मॅक्स 48 आवर्स असायला पाहिजे. त्याच्यानंतर इंटरवल, इंटरवल बिटवीन वर्क हे कमीत कमी मिनिमम हाफ आवर असायला पाहिजे, हाफ आवर्स. त्याच्यानंतर आहे तुमच्याला नाईट शिफ्ट, नाईट शिफ्ट तुमच्याला कंटिन्युअस मध्ये तुमच्याला नाईट शिफ्ट असायला पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्याला ओव्हरलॅपिंग नसायला पाहिजे, ओव्हरलॅपिंग ऑफ शिफ्ट, ओव्हरलॅपिंग ऑफ शिफ्ट म्हणजे कंटिन्युअस मध्ये तुमच्याली 2 किंवा मॅक्स टू मॅक्स 2 शिफ्ट असायला पाहिजे, नॉट मोर दॅन 2 शिफ्ट, नॉट मोर दॅन 2 शिफ्ट. त्याच्यानंतर आहे तुम्ही जर का ओव्हर टाइम करत असतात तर त्याचं तुम्हाला एक्स्ट्रा वेजेस पे केलं पाहिजे, एक्स्ट्रा वेजेस, एक्स्ट्रा वेजेस फॉर
OT ओव्हर टाइम. त्यानंतर स्प्रेड ओव्हर असलं पाहिजे. स्प्रेड ओव्हर म्हणजे तुम्ही तुमचं जे काम आहे ते तुमच्या कलिगला तुम्ही अलॉट करू शकता. त्याच्यावर तुम्हाला एक तुमच्या हातात पॉवर असायला पाहिजे. हे झालं तुमचं रिलेटेड टू वर्किंग अवर्स. हे झालं या पॉईंटवर तुमचा हा पूर्ण ऍक्ट बनलेला आहे. तर थोडंसं डिटेलमध्ये पण ऍक्टमध्ये आहे.